हाय एव्हरीवन. आजच्या जेवणामध्ये ना कढी फुनके असा मस्त जेवणाचा बेत होता. आता या कढी फुनक्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. पण त्याआधी ना तुमच्यासोबत एक छोटासा आनंदाचा क्षण मी शेअर करते. सकाळी माझ्या गार्डनमध्ये जास्वंदाच्या झाडाला इतकं सुंदर आणि मोठं फूल आलं होतं ना, आणि इतकं कलर पण इतका छान दिसत होता त्याचा. तर बराच वेळ ना तिथंच माझा गेला आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात त्यांना बघा काही क्षण घालवले ना इतकं मस्त वाटतं, शांत आणि मन प्रसन्न होऊन जातं. तर सकाळी थोडंसं वॉक केला किंवा निवांत बागेत वेळ घालवला किंवा 5 मिनटं योगा जरी केला ना, तर पूर्ण दिवस आपला इतका छान जातो ना, कारण मन मूड एकदम फ्रेश असतो. मग कितीही अडचणीची कामं येऊ द्या, अगदी सहज आणि सोपे होऊन जातात. तर चहा वगैरे घेतला आणि आता मी तुमच्यासोबत फुनक्याची रेसिपी शेअर करते. तर फुनके कसे बनवायचे, तर हे खानदेशातील अगदी भन्नाट कॉम्बिनेशन आहे कढी फुनक्याचं. तर फुनक्याची रेसिपी तुम्हाला सांगते. तर तुरीची डाळ असते, आपल्या सगळ्यांकडे तुरीची डाळ असते. तर ती तुरीची डाळ 3-4 तास मस्त पाण्यात घालायची, भिजत घालायची आणि तिला पाणी न घालता मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे आणि असं हे याची पेस्ट बनवायची आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि हे एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना अगदी छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडी कोथिंबीर वर घातली तरी चालतं, खूप छान लागतं. कांदा वगैरे घातला, मिश्रण अगदी मस्त बारीक झालं, मिश्रण अगदी मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी साईडला आहे ना आता बघा पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि अशी चाळणी ठेवली आहे. आता चाळणीला तेल वगैरे लावायचं म्हणजे खाली चिटकणार नाही. तर पाणी गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यावर असे मस्त फुनके छोटे फुनके ठेवून द्यायचे. मग याच्यासाठीच ही डाळ आपण जेव्हा मिक्सरला बारीक करतो आणि त्याच्यात पाणी घालत नाही का, तर मग ते पातळ व्हायला नको म्हणून. तर असे थोडे घट्टसर पीठ झालं ना तर असे छान फुनके आपल्याला ठेवता येतात आणि हे मस्त वाफेत वाफवून घ्यायचे. हे फुनके ना अगदी 10-15 मिनटात मस्त वाफवून निघतात आणि थोडंसं आपण चेक करून बघायचं तर आपल्याला लगेच कळून जातं की हे फुनके झाले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान रेसिपी आहे आणि कढीसोबत तर एकदम मस्त आणि भन्नाट लागतं. आता याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या खानदेशमध्ये याला फुनके म्हणतात आणि याला तुमच्याकडे काय नाव आहे किंवा यात अजून तुम्ही कसं बनवतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, फुनकेही रेडी झाले आहेत आणि याच्यासोबत मस्त कढीही मस्त झाली आहेत. तर आता आम्ही जेवण करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.